मुरगुडची अधोगती झाली, विकास तरी बोंबललाच. तर कोण कुत्र सुद्धा बसत नाही अशी अवस्था आहे त्या ऑक्सिजन पार्क. तर जी युती झाली आहे ती कागलकरांना व मुरगुडकरांना न पटण्यासारखी युती आहे ती. म्हणजे ज्या लोकांनी एकमेकांची डोकी फोडून घेतलीत तीच आता नेते वर एकत्र येऊन बसलेले आहेत. मग लोकांनी काय करायचं? माझी इच्छाच आहे मतदान करायची नाही, ब्लँक टाकायचं. पण इथं बोंबला 24 मिनिटं पाणी मिळणार लोकांना. काय लोक आता फक्त त्याला धरून ठोकायची राहिल्यात. कुठली ती लाडकी बहीण काढली, काय केलं त्यांनी? बायकांचे पैसे देऊन निवडणूक आल्या. मर्द असेल तर या. डायरेक्ट राजेखान माझ्या अंगावर आले उठून. मग मी जरा त्यांना धक्काबुक्की झाली, शिवीगाळ झाली. नशीब त्यांचं मोठं म्हणून ते त्यातलं वाचले त्यावेळी. मंडली गट ह्यावेळी विषय कट करणार आणि प्रवीणदादा पाटलांचा गट विरोधकांचा कायमचा पत्ता गट करणार. नगराधीश कसा असावा आणि कसा नसावा, तर कसा असावा तर प्रवीणदादांसारखा असावा आणि कसा नसावा तर राजेखानसारखा नसावा. मुरगुड नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही मुरगुड शहरातील लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. युवा वर्ग आपल्या सोबत आहेत, युवा वर्गाची सुद्धा प्रतिक्रिया आपण घेतोय. दादा, आपलं नाव कसं आहे? माझं नाव ऋषिकेश विठ्ठल मेटकर. आता तुम्ही किती वर्ष झाले मुरगुडमध्ये वास्तव्याला आहे? माझं वय आता 23 आहे. तर मुरगुडचा सर्वांगीण विकास झाला इथून पाठीमागच्या काळामध्ये? झालाय, पण इतर नगर परिषदेच्या दृष्टीनं कमी झाला. त्यामुळं अधिक विकास होणं गरजेचं आहे. आता युवा म्हणून तुम्हाला काय वाटतं की बाबा मुरगुडचा विकास होत असताना युवा म्हणून युवांची अपेक्षा काय आहे नेमकी? इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. त्याच्यानंतर पर्यटन स्थळ नवीन व्हावी. माझं नाव शुभम तुकाराम वंडकर. आता एकूणच बघितलं तर मुरगुडचं राजकारणामध्ये विकास झालाय हा मुरगुडचा? विकास झालाय पण म्हणता येईल आणि नाही पण झाला म्हणता येईल. त्याचं प्रमुख कारण म्हणजे मुश्रीफ साहेब असतील, प्रवीणदादा पाटील असतील, आपले संजयदादा मंडलिक असतील, वीरेंद्र भैया मंडलिक असतील, दिग्विजय पाटील भैया असतील, अशा नेत्यांनी भरपूर मुरगुडला निधी दिला. रस्त्याचे कामं असतील, परत आपल्या मुरगुडमध्ये खाली पेट लाईनला हायलॅम्प असतील, मुरगुडच्या आपल्या तुकाराम चौक ते आपल्या अंबाबाई मंदिरपर्यंत हायलॅम्प असतील, अशी कामं झालीत. पण मागच्या नगराध्यक्षांनी काय केलं, पाईपलाईनचं काम आणलं. पाईपलाईन ती काय सक्सेसफुल झाली नाही. 24 तास पाणी मुरगुडला देणार होते पण ते काय सक्सेसफुल झालेलं नाही आहे. अतिशय गढूळ पाणी येत आहे. आणि जो मोठा प्रश्न म्हणजे सांडपाण्याचा प्रश्न आहे मुरगुडचा, तो काय मार्गी लागलेला नाही. ते पाणी थेट नदीला मिसळत आलेलं आहे. परत मंदिरांचे पण कामं भरपूर झाली आहेत. आमचे नेते प्रवीणसिंह पाटील असतील मुरगुडात, परत संजयदादा मंडलिक असतील, यांनी भरपूर मुरगुडात कामे केलेली आहेत. त्यामुळे विकास झालाय पण म्हणता येईल. आणि आता थोडापर्यंत गाव तलावची पण भरपूर दुरावस्था झालेली आहे, त्याचं पण काम झालं पाहिजे. आमचे नेते संजयदादा मंडलिक असतील, प्रवीणसिंह पाटील असतील, आम्ही भाजप पक्षातर्फे व शिवसेना पक्षातर्फे हे काम आम्ही करून घेणार आहे आणि त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. जे प्रवीणदादांच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत ती त्याचं श्रेय ती विरोधक लाटायला आले. लक्षात झालं का? आणि आमचा नगराध्यक्ष जे आहे पारदर्शी कारभार करणारा नगराध्यक्ष आहे. महिलांना म्हणजे सामावून घेणारा, महिलांच्या बरोबर म्हणजे महिलांच्या माध्यमातून जी कामं जी आहेत, बचत गटा म्हणा किंवा तुमचं इतर म्हणजे काय असेल ते म्हणजे महिलांची जी कामं जी आहेत ही आमचं नगराध्यक्ष ठामपणे करणार आहे. आणि प्रत्यक्ष म्हणजे प्रश्न मांडणार आमचा नगराध्यक्ष. पारदर्शी कारभार हा आमचा नगराध्यक्ष सुभाषिनी प्रवीणसिंह पाटील ह्याच कारभार करू शकतात. अहो कुठलं काय कागदाव सगळं आहे. हो पैसे खाणे एवढंच धंदा यांचा चालू आहे, दुसरं काही नाही. विकास का भाकास अजिबात काही नाही. मुरगुडची अधोगती झाली, विकास तरी बोंबललाच. असले कोण मुरगुडच्या नगरसेवक ते आणा बा माझ्या पुढं, विचारतो त्यांना मी काय विकास केला तुम्ही म्हणून. मी आता तुला सांगायचं म्हणजे माझी इच्छाच आहे मतदान करायची नाही, ब्लँक टाकायचं. तुम्ही आता म्हणताय की मतदानालाच मी बहिष्कार टाकणार का? नेमकं कारण काय त्याचं? काय नाही, काय आहे त्याचा काय उपयोग आहे? अहो इलेक्शन लावणार नाही, पैसे घेणार आणि पैसे खाणार आणि समाजाला खुळ करणार, दुसरा धंदा काही नाही. मंदिराच्या समोर काही लोक बसलेले आहेत, आपण ते त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. साहेब नमस्कार, आपलं नाव काय? माझं राहुल वंडकर, माझी नगरसेवक या वॉर्डात. नगरसेवक होता? हो. आता नगरसेवक तुम्ही कुठल्या काळात होता?
मी गेलेल्या पंचवार्षिकमध्ये. तर लोकांच्या एवढ्या मी प्रतिक्रिया घेतोय पण लोक म्हणतात की विकास झाला नाही गेल्या काळात. नाही, विकास झाला नाही असं नाही, विकास झाला, पण तो त्याच्या पूर्वीच्या ज्या सत्ता होती माननीय प्रवीणदादा पाटील आणि त्यांच्या ग्रुपकडे, म्हणजे साधारण आमच्याच पार्टीला होती, आम्ही एकत्र असताना त्यावेळी विकास झाला म्हणजे आता हे गाव तलाव, एवढं मोठं गाव तलाव की पूर्वी इथं लोक टॉयलेटला बसायचे, पण आज हे बघितलं तर रोडातलं अतिशय प्रेक्षणीय स्थळ झालंय. ह्याला तर कोणी त्या पाटील केलं म्हणायची काही कोणाचीच गरज नाही आहे, कारण लोकांना सगळ्यांना माहित आहे की हे प्रवीणसिंह पाटील यांच्या काळातच हे गाव तलावाचं सुशोभीकरण केलं त्यावेळी. त्यानंतर पलीकडे बघितला तर ऑक्सिजन पार्क झाला, ऑक्सिजन पार्क त्यांच्या काळातच झाला, पण नंतरच्या काळात ज्यावेळी राजे खानची पार्टी आली त्यावेळी त्यांनी त्याच्यावर पूर्ण दुर्लक्ष केलं. आज तिथं मोडकळीला देतात तर कोण कुत्रं सुद्धा बसत नाही अशी अवस्था आहे त्या ऑक्सिजन पार्कची. मग मी ज्यावेळी नगरसेवक असताना मी तो प्रश्न 2-3 वेळा उपस्थित केला, पण त्यांनी त्याच्यावर पूर्णतः दुर्लक्ष केलं. का तर हा विरोधी पार्टीचा वॉर्ड आहे आणि इथं आपण लक्ष न दिलेलं बरं, म्हणून जाणून बुजून त्यांनी दुर्लक्ष केलं ह्या वॉर्डाकडं, असं माझं म्हणणं आहे. आता प्रतिक्रिया घेत असताना लोक असं बोलत होते की सगळ्यांचा गावचा विकासाबरोबरच नगराध्यक्षांचा विकास झाला, नगरसेवकांचा पण विकास झाला. नाही, नगरसेवकांचा कुठला विकास कुणाचाच झाला नाही आहे, फक्त झाला तो फक्त राजे खान आणि राजे खान जमादार यांचाच. कारण त्यांनी पेट्रोल पंप काढले, बऱ्याच ठिकाणी प्लॉटिंग घेतलंय आणि इतर बरेच त्यांचे व्यवसाय आहेत. आता तसं बोलायचं झालं तर एक मी मुद्दा इथं सांगतोय, त्यांच्या कुटुंबातलेच ॲक्सिडेंटमध्ये पूर्ण कुटुंब एक्सपायर झालं. त्यावेळी त्यांचं प्रॉपर्टी इथं मला वाटतं साधारण 1-2-3 कोटीची प्रॉपर्टी इथं आहे, ती त्यांनी खरेदी केली. कशाच्या जोरावर केली? फक्त दंडुकशाहीच्या जोरावर त्यांनी खरेदी केली ती. मग हे तरी आपण स्वतः करू शकत नाही, किंवा एक सामान्य, आता ह्याच्यापूर्वी पण नगराध्यक्ष झालेत बरेच, तुम्ही नगरसेवक होता, तुम्ही अंकुश आणू शकला असता की या गोष्टींवर? अंकुश आणू शकलो असतो 100%, पण ज्यावेळी आमची मेजॉरिटी नव्हती, आम्ही 3 जण त्यावेळी नगरसेवक होतो आणि आमच्या पार्टीचा मी एकटाच, तर मला तिने पहिल्याच मिटिंगला डायरेक्ट मिटिंगमध्ये सांगितले की वणकर साहेब तुम्ही नगरपालिकेत नाही आला तरी चालेल, आम्ही तुमच्या सह्या आणि जो काय भत्ता येतोय तो तुमच्या घरपोच दिला जाईल, असं त्यांनी स्पष्ट सगळ्या नगरसेवकांच्या पुढे ते त्यांचं वाक्य आहे. आणि तुम्ही नाही आला तर चालेल, म्हणजे दंडुकशाही ना, बरोबर आहे की नाही? आता ते शिवसेनेतूनच होते की आता शिवसेना तुमच्या सोबत आहे? हो, शिवसेनेतच होते, पण त्यांनी बाकी काही केलं, मी आणि मीच, दुसरा त्यांचा कुठलाही अजेंडा कुठल्याही नगरसेवकला आतापर्यंत विचारलं नाही. माझं जर कुठं वाटत मी शेवटला विरोध होतो म्हणून तिथं काम करत होतो, पण त्यांच्या पार्टीचे आता उमेदवार आहेतच की, तेव्हा त्यांच्या पार्टी आमच्यात आज आली किंवा आम्ही त्यांच्यात गेलोय, बरोबर आहे? मग त्यांना तुम्ही जरी विचारला त्या नगरसेवकांना की काय तर तुमची अवस्था काय झाली त्यावेळी, कुणालाही न विचारत घेता काहीही न करता मी म्हणाल तो कायदा, मी म्हणाल तो पूर्व, असं रेडा दार देतोय होय, बाकीची पण होय, असं त्यांची कायम एकंदरीत वागणूक असायची. म्हणजे अरे व रायवी शिवाय त्यांची भाषाच नव्हती त्यावेळी. ज्यांच्यासोबत आता तुम्ही युती केलेली आहे ते शिवसेनेसोबतच तुम्ही आहात की आता? मग त्यांचं तुटलं कशामुळं? त्या राजकारण जमादार असतील, त्यांचं वचक नव्हते आपल्या पक्षावर, त्यांनी स्वतः निधी आणला असेल, ते स्वतःच त्यांनी हे केला, कोणाला काही कल्पना न देता त्यांनी त्या निधीचा दुरुपयोग केला. त्यामुळं त्यांच्या काय घटक असतील त्यांची काय तर मतभेद झाले, त्यामुळं त्यांनी पक्षातून डावललं. त्यामुळं आता आमची युती झालेली आहे आणि निश्चित आता ही मुरगुडला म्हणजे यश देणारी युती असेल, मुरगुडचा भरपूर विकास होईल. जसे मुरगुडच्या राजकारणात अनपेक्षित युत्या झालेल्या आहेत. एका साईडला बघितलं तर मुश्रीफ साहेब आणि संभाजी राजेंची अशी दिग्गज जोडी एकत्र आलेली आहे, तरी सुद्धा तुम्ही टिकाव लागणार का? त्याचा मुरगुडमध्ये काही फरक पडणार नाही, कारण मुरगुडचे मुश्रीफ साहेबांचे खंदे समर्थक म्हटलं तर प्रवीण दादा आणि समर्जी दादांचं काय म्हणजे म्हणावं तसा एवढा मुरगुडमध्ये काय एवढा प्रभाव नाही आहे. गेल्या निवडणुकीला त्यांनी पाहिलं असेल. आता जी युती झाली आहे ती कागलकरांना व मुरगुडकरांना न पटण्यासारखी युती आहे ती. म्हणजे ज्या लोकांनी एकमेकांची डोकी फोडून घेतलीत तीच आता नेते वर एकत्र येऊन बसलेले आहेत. मग लोकांनी काय करायचं तो लोकांना प्रश्न पडलेला आहे. आता मंत्री आहेत की ते खरं, मंत्री असून देत की मग विकास करा तुम्ही. मंत्री आहेत म्हणतात ना, मग आम्ही दोघांचा विकास करायला म्हणतात ते, मग विकास झालाय काय? मंत्री गेले 25 वर्ष मंत्री आहेत ते,
मग विकास कुठं झालाय? प्रतिक्रिया घेत असताना लोक म्हणतात मंत्र्यांनी विकास केलाय गावचा. केलाय म्हणते करणार की मग तुम्ही एकत्र का आला असं आमचं मत आहे ना. ज्या इलेक्शनला तुम्ही एकमेकांना ईडी लावली, हा असला एक अतिशय वाईट हे झाले त्यांच्या विरुद्ध, आम्ही त्यावेळी त्यांच्या सोबतच होतो. पण मग आता असं का? हे लोकांना तुम्ही मान्य करू, हे लोकांना पटवून द्या ना का युती झाली आहे तुमची ते. हे आम्हाला प्रश्न अजून साहेबांनी दिले नसतील, संभाजीराजेंनी दिले नाहीत आम्हाला. आणि मुरगुडच्या राजकारणात त्यांचा म्हणजे एवढा काहीसा प्रभाव पडणार नाही. एक दोन म्हणजे मातब्बर गट मुरगुडमध्ये आहेत, शिवेक मंडलिक गट आणि प्रवीण पाटील गट. आणि मंडलिक गट ह्यावेळी विषय कट करणार आणि प्रवीणदादा पाटलांचा गट विरोधकांचा कायमचा पत्ता गट करणार. हे बघा, तसा शास्त्र असं आहे की ज्याला पटत नाही, आता तुमचं मला पटत नाही, मी माझा मी बघतो. कारण कुठल्या पक्षात आणि कुठल्या पार्टीत जाण्यात काय अर्थ नाही. आपला विचार आपलं जो तुमच्या पार्टीत गेलो तर तुम्ही सांगितलं तेच ऐकायला पाहिजे, तुम्ही सांगितलं तेच करायला पाहिजे. आणि तुम्ही सांगितलं त्यालाच हे दिलं पाहिजे राजाने. हे मला जमत नाही, मी त्यातला नव्हतो. आता तुम्ही बोललात की जमत नाही आणि तुम्ही 5 वर्ष अपक्ष म्हणून नगरसेवक म्हणून काम केलंय. काय सांगाल? 10 वर्ष तुम्ही काम केले, काय सांगाल त्याबद्दल? आता तुम्हाला हे जे दिसतंय हे आमच्या वेळेला केले. काय केलं यांनी प्रगती? याची रिपेरी तरी करायची होती हो. मला काय दुसरं म्हणायचं नाही. आहे ती वस्तू धुवून पुसून चांगली ठेवा. आता हे कचरा बिटरा बांधला सगळं आमच्या वेळात केले. त्यावेळेस ते सगळं आता मेलेत, त्याच्यामुळं काय बोलता येत नाही. आता गेल्यावेळी शिवसेनेची सत्ता होती आणि शिवसेनेच्या काळात तर विकास झाला की ते जवळजवळ 58 कोटींचा निधी त्यांनी आणून विकास केला. कागदावर विकास झाला भाग, जनतेला कोणाला काही नाही. कुठली ती लाडकी बहीण काढली, काय केलं त्यांनी? बायकांनी पैसे देऊन निवडणूक आणि मर्ज असेल तर या बघा. आता एकूणच कागलच्या राजकारणात बघितलं तर अनपेक्षित युत्या झाल्या. काय सांगाल? लोकांना मान्य आहेत त्या युत्या? तर लोकांना मान्य असायचा काही संबंधच येत नाही. पण लोकांचं काय, नेते हा जो कागल तालुक्याचा एरिया आहे हा गटातटाचं राजकारण करतोय. शेवटला आता शेवटला आज आम्ही नाराजी दाखवतील ती कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या पाठीमागची, पण 1-2 दिवसानंतर दुरुस्त होऊन परत ते त्यांच्या संग. पण आज ती नाराजी आहे भरपूर, त्याचा आम्ही निश्चितच फायदा घेणार. आता पाण्याची तुम्ही योजना काय हे केलीत, पाण्याचं तुम्ही पाईपलाईन नवीन टाकलीत, लोकांना पाणी मिळेना झाली की आता पाण्याचा प्रश्न बोलायला झाला तर त्यावेळी मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं. कारण आम्ही आमच्या नेत्यांना विचारलं, काय दादा यात काय सत्य आहे किंवा काय आहे जेव्हा आपण बोलूया, तर दादानी स्पष्ट म्हणणार, हे राहुल हे जे पाण्याच्या स्कीमा केल्यात किंवा ज्या टाक्या उभा केल्यात 5 ठिकाणी, तर ह्या कुठल्याही लेवलला त्या नाही आहेत. आणि फक्त मी सांगतोय म्हणून तुम्ही ही तिथं टाकी उभा करायची, बाकी ह्यात कुठलाही त्यांनी विषय घेतला नाही आहे. मी म्हणतोय ना, इथं टाकी झालीच पाहिजे, भले तिथं पाणी चढो अथवा नाही चढो. आणि त्यावेळी तिने मोठा गाजावाजा केला की आमच्या जिची बिल्डिंग 5 मजल्याची आहे 4 मजल्याची आहे तिथंपर्यंत ह्याचं पाणी बिना मोटरीचं चढेल. पण हाय त्या लोकांना पाणी मिळणं झालंय आणि कुठलं 4थ्या आणि 3ऱ्या मजल्यावर पाणी जातंय, शक्यच नाही. आणि आम्ही त्यावेळी पण सांगितलेलं की तुम्ही हे जे काम द्यायला आहे ते अशा व्यक्तींना द्यायला आहे की त्याला यातला एक्सपिरियन्स काही नाही आहे आणि तुम्ही त्यांना देऊ नका. तरी सुद्धा त्याने त्यावेळी ऐकलं नाही. आणि मी म्हणाल तोच हाच ठेका त्यांचा शेवटपर्यंत त्यांनी खरं केला. आजही तुम्ही कुठल्याही गल्लीत जावा, आता तर रस्ते त्यावेळी आम्ही करून घेतले, काही ठिकाणी डांबरी केले, काही ठिकाणी सिमेंटचे केले. तर वस्तुस्थिती आहे, जिथं जिथं सिमेंटचे आणि डांबरीचे रस्ते झाले तिथं आज एका ठिकाणी लाईनला 2-2 आणि 3-3 वेळा अक्षरशः उकरलंय. का तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाणी तिथं ज्या पाईपलाईन केल्या त्याचे जे जॉईंट होते ते जॉईंट अनगॅरंटेडचे. आम्हाला सांगताना सांगितलं की असाच आहे तसा आहे, ठीक आहे. आम्ही पण म्हणलं आता मुरगुडकरांना एवढं चांगलं पाणी मिळणार 24 आणि सांगताना सांगितलं 24/7 पाण्याची स्कीम, किती 24 तास गुणिले 7 दिवस असं त्यांचं धोरण. पण इथं बोंबला 24 मिनिटं पाणी मिळणार लोकांना. काय लोक आता फक्त त्याला धरून ठोकायची राहिल्यात.
ते पण उद्रेक ह्या जर त्या गोष्टी जर तो बोलत गेला की मी पाण्याचं आणलं तर लोक त्याला हाणल्याशिवाय राहणार नाही. आता नगराध्यक्ष असताना 1-2 वेळा असा प्रयोग झालाय की त्यांच्यावर? तर झालाय. तुम्ही पण नगरसेवक होता, नगरसेवकांनीच काहीतरी मारहाण केलेली होती. हो भरपूर. काय नेमका भरपूर, प्रकार होता? भरपूर. तो मी नाही तिच्यावर काय बोलू शकत. कारण करायला मीच आहे त्यात. कुठल्या गोष्टीने केलं मीपणा नडला फक्त. आम्ही काही बोलत होतो त्यावेळी की कोरोनाच्या काळात हा विषय होता की 1 नंबर तलाव, आमचं मोठं तलाव, राजे विक्रमसिंह गाडगेंचं तलाव, तिथं लोक कचरा टाकतात किंवा जी मयत लोक झाल्यात त्यांचे कपडे वगैरे टाकतात किंवा ड्रिंक करायला बसतात, तिथं बाटल्या असतात. आम्ही म्हटलं हे भाड, आमचे सर्जेराव भाड, हे त्यांचे जे स्वच्छता अभियान टीम ते चांगलं खरोखर काम करतात. त्याने ते 2-3 वेळा स्वच्छ केलं. आणि असंच मी नामदेवराव मेंढके साहेब तिथं त्या कोरोनाच्या काळात गेल्यानंतर परत आमचे सीओ साहेब होते की असं साहेब म्हणलं आहे तिथं जरा असं लक्ष द्यायला पाहिजे. असं होतं हे कोरोना फक्त हा हवेतलाच नाही आणि हा हवेतनं होतोय असं काय नाही, पाण्यातनं पण त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि जरा लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर ते डायरेक्ट राजेखान माझ्या अंगावर आले उठून. मग मी जरा त्यांना धक्काबुक्की झाली, शिवीगाळ झाली. नशीब त्यांचं मोठं म्हणून ते त्यातनं वाचले त्यावेळी. त्याच्यापूर्वी महिलांना पण त्यांनी नगरसेवक त्याच्या काळात वर्षराणी मेंढके त्यांच्याच पार्टीच्या, त्यांना काहीतरी ते बोललेत पण ते त्यांच्या मिस्टरने ते ऐकलं. वर्षराणी मेंढकेने ऐकलं नाही पण त्यांच्या मिस्टरने ऐकल्यानंतर त्यांना तो राग अनावर झाला. त्यांनी नगरपालिकेतच, मी सुद्धा तेच केलं, नगरपालिकेतच मारहाण झाली, त्यांनी पण नगरपालिकेत मारहाण झाली. नगराधीश कसा असावा आणि कसा नसावा, तर कसा असावा तर प्रवीणदादांसारखा असावा आणि कसा नसावा तर राजेकांसारखा नसावा. त्यांच्या पार्टीचा किंवा तो स्वतः लायकीचा नाही आहे व्यक्ती, असं माझं मत ठामपणे मी सांगू शकतो.